नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, तुमची फराळाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आता मी एका दिवसामध्ये बघा 4 पदार्थ केलेले आहेत फराळाचे. आणि लास्ट टाईम मी तुम्हाला बेसनचे लाडू आणि ड्रायफ्रूट्सची जी मिठाई आहे ती मी घरी कशी बनवली ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर ते व्लॉगसुद्धा माझे नक्की बघा. त्याचबरोबर माझे जे काही रेसिपीज रिलेटेड शॉर्ट्स व्हिडिओ असतात तर त्यांना खूप चांगला असं तुम्ही प्रतिसाद देत आहात. तर ते व्हिडिओजसुद्धा तुम्ही नक्की बघा, बघितले नसतील तर. तर मैत्रिणींनो, आजच्या दिवसामध्ये मी फराळाचे 4 पदार्थ बनवलेले आहेत. तर एक मुरमुऱ्याचा चिवडा केलेला आहे, मक्याचा चिवडा केला आहे, त्याचबरोबर शंकरपाळ्या आणि मठरी. तर चिवडा जो आहे तो म्हणजे 2 प्रकारचा केला आहे, पण त्याचं जे काही साहित्य आहे ते एकत्रच मी तळून घेतलं, त्यामुळे माझा वेळ तिथे वाचलेला आहे. आणि वेगवेगळे फोडणी आणि मी इकडे रेकॉर्डिंग करत आहे, व्हॉइस ओव्हर करत आहे. तर प्रशिक बाळ जस्ट झोपेतून उठला आहे आणि तो आळस देत आहे, तर त्याचा तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतच असेल. तर 2 प्रकारचे चिवडे जे आहेत ते म्हणजे सकाळीच करून घेतले. त्यानंतर दुपारचा स्वयंपाक, भांडी, तर हे सगळं काम आवरून थोडासा रेस्ट केला आणि 3:30 वाजता पुन्हा मी शंकरपाळी आणि मठरी करायला घेतली. तर ही जी शंकरपाळी आहे ना, याची रेसिपी मला माझ्या आईने शेअर केलेली आहे. आणि दरवर्षी म्हणजे आमच्या चाळीतल्या ज्या काही बायका आहेत ना माहेरी, तर त्यासुद्धा आईकडनंच शंकरपाळीचं पीठ असेल किंवा नानकटाईसुद्धा माझी आई खूप छान बनवते. तर त्याचं पीठ असेल तर त्या बायका आईकडनंच मळून घेत असतात. तर खरंच खूप छान झाल्या होत्या शंकरपाळ्या आणि घरामध्ये सुद्धा सगळ्यांना आवडल्या. अगदी मार्केटमध्ये मिळतात ना तशाच अगदी खुसखुशीत आणि चविष्ट लागत होत्या. तर इकडे मी 3.5 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यानंतर दूध घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि एक सिक्रेट पदार्थ म्हणजेच इकडे 4 ते 5 मी विटामारीची बिस्किटंसुद्धा ॲड केलेली आहेत याच्यामध्ये. तर ती प्रोसेस तुम्ही बघितली असेलच. मिक्सरला मी 3 ते 4 विटामारीची बिस्किटं, त्यानंतर वेलची पूड करून घेतली. त्यानंतर तूप आणि पिठी साखर जी आहे ती मी 5 ते 6 मिनटं फेटून घेतली मोठ्या परातीमध्ये. कंटिन्यू आपल्याला ती फेटून घ्यायची आहे, त्याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत. त्यानंतर त्याच्यामध्ये मैदा ॲड केला, बिस्किटं आणि वेलची पूड ॲड केली आणि ते सगळं मिश्रण मी व्यवस्थित घट्ट असं मळून घेतलं. 15 ते 20 मिनटं त्या पिठाला रेस्ट करू दिलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याच्या शंकरपाळ्या ज्या आहेत ना त्या मी करून घेत आहे. तर दरवर्षी शंकरपाळ्या ज्या आहेत ना इतक्या काही खास होत नसतात माझ्याकडनं, पण यावर्षी आईने ज्या पद्धतीने मला सांगितलं ना त्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप फॉलो करत गेली आणि तशाच माझ्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. तर बघू शकता ह्या पद्धतीने शंकरपाळ्या मस्त चौकोनी आकारामध्ये बनवून झालेल्या आहेत. तर त्या आता मी तळून घेते. तर तळतानासुद्धा तेल जे आहे ते चांगलं गरम झालेलं पाहिजे आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये शंकरपाळी टाकतो ना तेव्हा आपल्या गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम असायला पाहिजे. हाय फ्लेमवर जर आपण तळायला घेतलं ना तर शंकरपाळ्या बाहेरून करपून जातील आणि आतनं कच्च्या राहतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अगदी मंद आचेवर तळणंच खूप महत्त्वाचं आहे, कारण की जर आपण व्यवस्थित तळलं ना तर त्या अगदी आतपर्यंत मस्त अशा खुसखुशीत तळल्या जातात आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात. आणि बघा यांचा रंग जो आहे ना तो असा बिस्किटासारखा आला पाहिजे. तर आता इथे मस्त शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, ऑक्टोंबर महिना चालू आहे तरीसुद्धा म्हणजे आता ऑक्टोंबर एंडच चालू आहे तरीसुद्धा इतकी गरमी वाढली आहे ना आणि किचनमध्ये तर 10 पट जास्त गरम होतं. आणि हे दुपारच्या वेळेत मी करायला घेतलं आहे तर पूर्ण म्हणजे घामाघूम झाली होती मी. आणि पूर्वीच्या काळी बघा मला माझं बालपण आठवतं, म्हणजे तुम्हालासुद्धा आठवत असतील ह्या सगळ्या गोष्टी. लहानपणी जेव्हा दिवाळी असायची ना तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी इतकी कडाक्याची थंडी असायची ना, दिवे लावताना, रांगोळी काढताना अगदी हात असे कुडकुडायचे. पण ती थंडी आता कुठच्या सणाला जाणवत नाही. तर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या माझ्या इकडे करून झालेल्या आहेत. तितक्यात माझं बाळसुद्धा झोपेतनं उठलेलं आहे. आधी त्याला खाऊ घालणं हे महत्त्वाचं होतं. तर ही जी मिठाई आलेली आहे, आमचे जे बाबा आहेत माझे फादर इन लॉ,
तर त्यांच्या ऑफिसमधनं म्हणजे त्यांचे जे मोठे सर आहेत तर ते माझ्या बाबांचे म्हणजे माझ्या फादर इन लॉचे अगदी चांगले मित्र होते. तर ते दरवर्षी न चुकता मिठाई आमच्या घरामध्ये पाठवतातच. तर प्रशिकची ही सवय आहे, काहीही गोडाचा पदार्थ घरात केला ना तर देवांना आधी दाखवणार आणि त्यानंतर आजोबाच्या फोटोला तो दाखवणार. तर त्या मिठाईबद्दल मी तुम्हाला सांगत होती. तर माझ्या फादर इन लॉला जाऊन आता 20 ते 25 वर्ष होत आलेली आहेत, तरीसुद्धा न चुकता त्यांनी जिथे काम केलं होतं तिकडनं मिठाई जी आहे ते दरवर्षी आमच्या घरी येते. म्हणजे इतकं त्यांचं नाव आहे, अजूनही लोक त्यांना विसरलेली नाही आहेत. तर खरंच एक म्हण आहे बघा, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तर ही जी म्हण आहे ना तर आमच्या बाबांना अगदी तंतोतंत लागू पडते. तर बाळाला जेवण वगैरे खाऊ घातलं, त्यानंतर देवपूजासुद्धा माझी करून झाली. आता संध्याकाळ जी आहे ती खूप म्हणजे रात्र जी आहे ती खूप मोठी होत आहे, त्यामुळे लवकरच दिवे मी लावून घेतले बाहेर अंगणामध्ये. आणि आमच्या किचनच्या मागच्या साईडलासुद्धा एक तुळस आम्ही लावलेली आहे कुंडीमध्ये, तर तिकडेसुद्धा मी दिवा लावला, हळद कुंकू वाहिलं. तर स्वयंपाक करताना तो दिवा जेव्हा दिसतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं. तर आता वेळ झाली होती मस्त चहा घेण्याची, कारण की मी चहा नव्हता घेतला. मस्त वेलची टाकून आईंसाठी आणि माझ्यासाठी चहा केला आणि चहासोबत थोड्याशा शंकरपाळ्यासुद्धा आम्ही टेस्ट केल्या, तर खरंच खूप टेस्टी झाल्या होत्या. तर चहा पिल्यानंतर मस्त अशी तरतरी आलेली आहे. तर पुन्हा आली किचनमध्ये. तर आता मी करायला घेत आहे मठरी. तर ह्याला आपण तिखट पुऱ्यासुद्धा बोलू शकतो. तर याची खूप छान अशी आठवण आहे आमच्या भावंडांमध्ये, कारण की लहानपणापासून जेव्हा शाळेची कुठे पिकनिक जायची असेल किंवा कॅम्प असेल तर माझ्या आईला न चुकता अगदी 2 ते 3 दिवस पुरतील इतक्या प्रमाणामध्ये ह्या ज्या तिखट पुऱ्या किंवा मठरी ज्याला म्हणतो ते बांधून द्यायची आम्हाला भावंडांना, मला, माझ्या बहिणींना. आणि आमच्या कॅम्पमध्ये किंवा पिकनिकमध्ये आमच्या सगळ्या टीचर्स असतील, माझ्या सगळ्या मैत्रिणी असतील, त्या अगदी आवर्जून चहाच्या वेळेला माझा डब्बा उघडून अगदी आनंदाने ह्या पुऱ्या ज्या आहेत ते खात असत. आणि जेव्हा काल मी जेव्हा हे बनवलं आणि व्हॉट्सअपला स्टेटस टाकलं ना तेव्हा माझ्या शाळेच्या मैत्रिणींचे आणि कॉलेजच्या मैत्रिणींचे मला लगेचच मेसेजेस आले की अरे वा, हे तू घेऊन यायचीस ना आम्हाला, म्हणजे त्याची टेस्ट जी आहे ती आम्ही अजून नाही विसरलो. खरंच ते दिवस आठवले तर खरंच खूप छान वाटलं मला हे ऐकून की आपल्या आईच्या हातचा एखादा जो पदार्थ आहे तो अजूनही आपल्या मैत्रिणींच्या लक्षामध्ये आहे. तर खरंच खूप मस्त भारी वाटलं मला. तर ही जी रेसिपी आहे ना माझी आई खूप छान करते, याच्या ऑर्डर्ससुद्धा माझ्या आईला भरपूर येतात. मी सुद्धा आईला विचारून ही रेसिपी करायला गेली पण आईसारखी मला काही इतकी जमली नाही. तर आता जेव्हा दिवाळीमध्ये मी आईकडे जाईल ना दिवाळी झाल्यावर, तर आईकडनं याची रेसिपी जी आहे ती परफेक्ट मी शिकून घेणार आहे, कारण की प्रशिकलासुद्धा हे जे आहे ना मठरी ती खूप आवडली होती. तो अगदी आनंदाने खात होता. त्याला अशा चटपटीत गोष्टी ना खूप आवडतात, त्यामुळे म्हटलं की आईकडनं आता व्यवस्थित मी शिकून येईल. आता पीठ जे आहे ते मी मळून ठेवलेलं आहे. तर विचार केला आता किचन ओटा आधी क्लीन करून घेते. शंकरपाळ्या केल्या होत्या तर बराचसा पसारा झाला होता किचन ओट्यावरती, तर त्याआधी इकडे मी कुकर लावून घेतलं, म्हणजे माझा किचन ओटा क्लीन होईपर्यंत कुकरसुद्धा होऊन जाईल. तर मठरी किंवा तिखट पुऱ्यामध्ये मी काय काय टाकलं, तर इकडे मी 4 वाट्या हे बघा, इकडे प्रशिकसुद्धा मध्ये मध्ये येतो मला मदत करायला आणि मठरी करायलासुद्धा त्याने खूप मदत केली होती. आणि लहान मुलं असली ना की असंच असतं की त्यांना बघत बघत घरातली कामं त्यांना बघायचं आणि त्यानंतर दिवाळीचा फराळ, आणि दिवाळीचा फराळ म्हटलं की एक्स्ट्राची भांडी ही होतातच. तर हे सगळं बघणं थोडंसं डिफिकल्ट जातं, वेळसुद्धा जातो आणि त्यात मला माझे व्हिडिओसुद्धा बनवायचे असतात, तर त्यासाठीसुद्धा अजून एक्स्ट्रा वेळ जातो, एक्स्ट्रा मेहनत जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि जमेल तसं मी करत असतेच, नाही असं नाही. तर भांडी वगैरे झाली, प्रशिकला थोडंसं पॅम्परिंग करून आली आणि इकडे स्वयंपाकसुद्धा माझा झालेला आहे ऑलमोस्ट. भाजी जी आहे ती शेवटी करणार आहे, कारण की ज्या कढईमध्ये मी शंकरपाळ्या आणि मठरी तळून घेतल्या ना तर त्याच कढईमध्ये भाजी करणार आहे मी. तर इकडे बघा मी अशा पद्धतीने या ज्या मठरी आहेत ना त्या करून घेत आहे. तर सुरुवातीला मी मोठी चपाती लाटली आणि अशा पद्धतीने त्याचे छोट्या छोट्या लाट्या करून घेतल्या, पण त्या काही मला इतक्या जमल्या नाहीत. त्यामुळे आई म्हणाली की मोठी चपाती लाट आणि एखादी वाटी किंवा काही असेल ना तर त्याने छोट्या छोट्या गोलाकार तू करून घे. तर ते सगळं मी करत होती. पण याची एक मी तुम्हाला रेसिपी थोडक्यात शेअर करते. तर इकडे मी घेतलेला आहे 4 वाट्या मैदा.
त्यानंतर थोडंसं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडेसे जिरे, तीळ, तर हे सगळं मिक्सरला मी वाटून घेतलं. तर ते त्याच्यामध्ये ॲड केलं, चवीनुसार मीठ ॲड केलं. त्यानंतर आणखीन वरनं ओवा टाकला, जिरे टाकले, तीळ टाकलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली. कसुरी मेथी नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही इकडे आपली ताजी फ्रेश मेथीसुद्धा कापून टाकू शकता. तर ते सगळं टाकून घट्टसर असं पीठ मळून घेतलं मी आणि त्यानंतर 15 ते 20 मिनटं त्याला रेस्ट करू दिलं आणि त्यानंतर इकडे पुऱ्या मी लाटायला घेतल्या. तर उभा राहून भरपूर पाय दुखत होते, त्यामुळे विचार केला की बसून करूया. तर बसून मी इकडे सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्या आणि पेपरवरती एका साईडला टाकल्या. साईडला तेलसुद्धा वरती गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे जसं जसं पुऱ्या माझ्या होतील ना करून तसं तसं मी इकडे पुऱ्यासुद्धा पटकन तळून घेईल. तर किचनवरती बसूनच मी करत होती, कारण की पाय आणि पाठ भरपूर दुखत होती. तर आता इकडे बघू शकता मी अशा पद्धतीने अगदी बिस्किटांसारखा याला आकार दिलेला आहे, जेणेकरून लहान मुलं अगदी आनंदाने खातील. तर इकडे अशा पद्धतीने माझ्या सगळ्या मठरी ज्या आहेत ना मस्त अशा तळून झालेल्या आहेत, अगदी खुसखुशीत. पण आई जशी करते ना तशा अजिबात नाही झालेल्या, काही हरकत नाही. तर आता त्याच कढईमध्ये मस्त भाजीसुद्धा मी परतून घेतलेली आहे. तर स्वयंपाकसुद्धा संपूर्ण झालेला आहे. तर आता वाजले आहेत रात्रीचे 10:30. तर इथून पुढे जेवण आणि त्यानंतर जेवलेली भांडी, किचन ओटा क्लीन करणं ही सगळी कामं असणारच आहेत मैत्रिणींनो. तर दिवाळीच्या दिवसातलं माझं रुटीन आणि रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काळजी घ्या सगळ्यांनी, भेटूया लवकरच. हॅपी दिवाळी.